आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। आता रेल्वेतही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलत मिळणार। 1 एप्रिल पासून नियम लागू। मागील 5 वर्षांपासून बंद असलेली सवलत पुन्हा सुरू होईल। 1 एप्रिल पासून लागू होणाऱ्या नव्या नियमानुसार 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना तिकीट दरामध्ये 40% सूट दिली जाईल, तर 58 वर्षांवरील महिला आणि प्रवाशांना 50% सवलत मिळेल। ही सवलत स्लीपर आणि थर्ड एसी श्रेणीतील तिकिटांबरोबरच लागू असेल। महिन्यात एकच गॅस सिलेंडर मिळणार। केंद्र सरकारच्या सूचनेनंतर गॅस वितरकांकडून पाऊल। दुसरा घरगुती गॅस सिलेंडर मिळण्यासाठी आता 25 दिवस वाट पाहावी लागेल। आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीचा 15 दिवसांचा कालावधी आता 10 दिवसांनी वाढवण्यात आलाय। युद्धाच्या भीतीने गॅस केंद्रांवर नागरिकांची गर्दी। इंधन तुटवड्याच्या अफवांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये घबराट। साठवणूक न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला। गॅस दरामध्ये वाढ झाल्यामुळे इंधन पुरवठा बंद होऊन शहरामध्ये गॅस सिलेंडर मिळणार नाही अशी अफवा समाज माध्यमांवर पसरू लागल्यात। त्याला बळी न पडता नागरिकांनी वितरण केंद्रांवर गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। भारतीय औषध बाजारात बनावट औषधांचा सुळसुळाट। पुणे एफडीएने केला जीवरक्षक बनावट एम्ब्युरेल औषधाचा पर्दाफाश। माफियांचे जाळे सक्रिय, अनेक जण रडारवर। या बनावट औषधांमुळे आता माफियांनी रुग्णांना जीव वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अत्यावश्यक औषधांची हुबेहूब नक्कल बाजारात आणल्यामुळे थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू झाला आहे। लाडकी बहीण योजनेमुळे आता मिळणार महिलांना कर्ज। महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक बळकट करण्यासाठी लाडकी बहीण योजनेला शासनाच्या इतर योजनांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि या माध्यमातून महिलांना आता विविध व्यवसाय आणि उपक्रमांसाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल। विमान अपघात प्रकरणी जय पवार देखील मैदानात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार। काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत विमान कंपनीचे मालक रोहित सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते। कोणत्याही बँकेचे कर्ज माफ होणार, कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांकडून संभ्रम दूर। कोणी म्हणतोय राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज माफ होणार नाही, तर कोणी म्हणतोय जिल्हा बँकेचे होणार नाही, तर कोणी म्हणतोय सोसायट्यांचे माफ होणार नाही। पण सरकारने पीक कर्ज देण्याचा अधिकार असणाऱ्या कोणत्याही बँकेने दिलेले 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलाय। वैजापूर तालुक्यात तब्बल 16 वर्षांनंतर बोरसरला मिळालं कालव्याचं पाणी। दुरुस्तीनंतर 11 क्युसेक वेगाने सोडला विसर्ग। 472 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार। ते शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित। 2 लाखांवर कर्ज असणाऱ्यांना योजनेचा लाभ नाही। विधिमंडळात मुद्दा गाजणार। 2.5 लाख किंवा त्यापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळत नसल्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। गॅस बुकिंग झाले जाम, राज्यातील जनता हैराण। ऑटोमॅटिक बुकिंग कॉलवर मिळतोय तांत्रिक बिघाडाचा संदेश। नागपूर रेल्वे स्थानकाचा होतोय कायापालट। 488 कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पाला वेग। 2026 पर्यंत लाभणार ग्लोबल लुक। उजनी जलाशयावर 850 मीटरचा पूल, 340 कोटींची तरतूद। इंदापूर करमाळा अंतर 400 किलोमीटरने कमी होणार। या पुलामुळे उजनी धरण परिसरातील गावांना इंदापूर, बारामती आणि पुणे या शहरांशी संपर्क अधिक वेगवान होणार आहे। जून पासून मुलींना शाळेतच मिळणार स्वयंरक्षणाचे धडे। कंबुआ आणि शिका या योजनेतून दरमहा 2000ची मिळणार मदत। मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 एप्रिल पासून डिजिटल जनगणनेचा बिगुल। 18,000 प्रगणक नियुक्त। प्रत्येक कुटुंबाची होणार ऑनलाईन नोंदणी। नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिले जाईल। निकष नसल्यामुळे कर्जमाफीबाबत संभ्रमावस्था। 1 नोव्हेंबर 2022 पासून कालावधी धरण्याची शेतकऱ्यांमधून मागणी। राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र या योजनेचे निकष अद्याप स्पष्ट न झाल्यामुळे शेतकरी आणि बँक सचिवांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। अजितदादांच्या पक्षात कलह, कामकाजावर सुनेत्राताई नाराज। जयची पीसी रोखली। पीक विम्याची वाट लांबली। 20,927 पात्र शेतकरी प्रतीक्षेत। खरीप हंगाम 2025 मधील नुकसानीचा तेढा कायम। पोर्टलवर माहिती काही मिळेना। इराण युद्धामुळे 1200 कंटेनर केळी अद्यापही कोल्ड स्टोरेजमध्येच पडून। उत्पादकांची अतोनात नुकसान। व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना तोंड थांबवण्याच्या केल्या सूचना। महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा धोका। राज्यभर 2 दिवसांचा येलो अलर्ट। 8 अंशांपर्यंत तापमान वाढले।
चुकीची माहिती देऊन रेशन लाटणाऱ्यांकडून बाजारभावाने वसुली. नवीन नियमानुसार रेशन कार्डसाठी पात्रता ठरताना कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न, मालमत्ता, वाहन आणि घरातील सुविधा यांचा विचार केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या 73 कामांमध्ये आढळले गैरप्रकार. 79 लाखांचा घोटाळा. दोषी अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी. जिल्ह्यामध्ये 700च्या वर योजना पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तर प्रत्यक्षात मात्र 10 ते 15 गावांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. राज्यात इंधन टंचाई नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती. राज्यामध्ये इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. सालगाड्यांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक शेतकरी जुन्या सालगाड्यांना सोडून नवीन सालगाडी ठेवण्याची परंपरा असल्यामुळे सध्या ग्रामीण भागात सालगाड्यांच्या शोधासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. 1 कोटी लाडक्या बहिणी निकषात अपात्र. योजनेसाठी अर्थसंकल्पात 26,500 कोटींची तरतूद. आता एप्रिलपासून या महिलांनाच मिळणार लाभ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला 2,53,00,000 महिलांना प्रत्येकी 1,500 रुपयांचा लाभ देण्यात आला होता. एप्रिल अखेरीस तळपणारा सूर्य. मार्च प्रारंभी तापलाय. संडे हॉट ठरला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या आठवड्यात रोजचा मोडला आधीचा विक्रम. दुपारी रस्ते ओस. आठवडी बाजारात देखील विक्रेत्यांना दिवसभर ग्राहकांची प्रतीक्षाच. देशामध्ये खतांचा पुरेसा साठा. अधिकारी ब्रजेंद्रनाथ सिंह यांची माहिती. आखाती संघर्षामुळे टंचाईची शक्यता. भारतात सध्या पुरेशा प्रमाणात खतांची उपलब्धता आहे, परंतु पश्चिम आशियातील दीर्घकाळ संघर्षामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. नुकसान भरपाई न घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी गावभेट दौरा. थेट गावात जाऊन रक्कम वाटप होणार. महसूल जनसंवाद. महसूलची वारी शेतकऱ्यांच्या दारी या उपक्रमाअंतर्गत नाशिक, सोलापूर, अक्कलकोट ग्रीनफील्ड कॉरिडॉर प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी विशेष गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संसदेच्या रणधुमाळीला आजपासून पुन्हा सुरुवात. ओम बिर्लांविरोधात अविश्वास ठराव. पश्चिम आशियातील युद्धाचाही मुद्दा तापणार. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी विरोधकांनी केली आणि या ठरावाला पाठिंबा देण्याचे सूतोवाच तृणमूल काँग्रेसने केले आहे. युद्ध दीर्घकाळ सुरू राहील तर भारताची शेतमाल निर्यात धोक्यात. GTIRच्या अहवालात महत्त्वाचा इशारा. भारतीय कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे भारताने पश्चिम आशिया देशांवरील अवलंबित्व कमी करून इतर देशांबरोबर निर्यात वाढवावर भर द्यावा असं या अहवालात सांगण्यात आलंय. अंत्यसंस्कार देखील वेटिंगवर. पुण्यातील गॅस दाहिन्या बंद. इराण इस्रायल युद्धाच्या झळा स्मशानभूमीला. इस्रायल इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असून भारतात गॅस तुटवडा जाणवू लागलाय. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.